मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू, अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा निखारे बाघाची औलाद तू. विकासासाठी सक्रिय सर्व, जेथे नेतृत्व अजित पर्व. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गवाळ्याचे काम नोहे. अर्थ अगदी स्पष्ट आहे. जर सकारात्मक बदल हवा असेल आणि अगदी ठोस असे काम करायचे असेल तर ते करण्यासाठी फक्त पोकळ गप्पा व आश्वासन देणारा नको, तर त्या कामाप्रती समर्पण तसेच हुशारी जपणारा व्यक्ती हवा. आणि हे विधान आजच्या काळात राजकारण आणि राज्यकर्ते या दोघांना लागू होतात. अहोरात्र काम करत समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जो जनतेसाठी झटतो तोच खरा नेता म्हणवला जातो. आणि जनता जनार्दन देखील अशाच नेतृत्वावर कायम विश्वास ठेवते. महाराष्ट्रातील असेच एक नेतृत्व जे कायम जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले आहे. एक नाही, दोन नाही, तब्बल 8 वेळेस आमदार म्हणून निवडून येण्याची किमया, 6 वेळेस उपमुख्यमंत्रीपद भूषवल्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, 11 वेळेस विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्याचा मान ज्यांनी मिळवला आहे, असे महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालत आलेला हा पक्ष आहे. यापुढे देखील मी या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सांगतो, पुढे देखील या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालत राहण्याचं काम आम्ही करू. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषेच्या लोकांना सोबत विश्वासामध्ये घेऊन आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या वाटेवरच या आपल्या पक्षाची वाटचाल असणार आहे. प्रथम मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुरोगामी आणि प्रगतिशील विचारसरणीला समोर ठेवून त्याच घड्याळाची नवी वेळ सुरू करत महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या कार्यतत्परतेचा दाखला संपूर्ण महाराष्ट्राला दिला. सत्ता ही मिरवण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी जनतेने आपल्याला दिलेली आहे, असा विचार प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात रुजवत अजितदादा अविरतपणे काम करत आहेत. सकाळी 6 वाजता कामावर हजर असणारा नेता अशी अजितदादांची ओळख महाराष्ट्रात प्रख्यात आहे. आणि याच कामाचा परिपाक म्हणजे विकसनशील महाराष्ट्राची विजयी घोडदौड, जी आपल्याला देशात अग्रेसर राज्य म्हणून मान मिळवून देत आहे. शेती क्षेत्रासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेत शेती सुजलाम सुफलाम करण्याचे कार्य अजितदादांनी करून दाखवलं आहे. दुष्काळ ओला असो वा सुका, वादळ असो वा गारपीट, शेतकऱ्यांच्या समस्या या खुर्चीत बसून नाही तर प्रत्यक्ष बंधाऱ्यावर जाऊन समजून घेण्यावर दादांचा भर असतो. पीक विमा ते अनेक शेती उपयोगी योजना यांचा लाभ थेट शेतकरी वर्गाला मिळवून देण्यासाठी दादांनी आजवर मोलाची भूमिका निभावली आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे आधीच आव्हानात्मक असलेल्या कृषी क्षेत्राच्या समोर अनेक अडचणी आहेत, त्या दूर आपल्याला करायच्या. माझ्या शेतकऱ्याच्या मनामध्ये मी आता माझं जीवन संपवतोय, मी आता माझा संसार सोडून, मुलाबाळांना बायकोला सोडून मी त्या ठिकाणी आत्महत्या करतोय, ही जी काही त्याच्यामध्ये भावना येते ही अजिबात त्याच्या मनामध्ये येता कामा नये. या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय आणि त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे, त्याच्या कामाला आम्ही लागलेलो आहे. तुमचाही प्रतिसाद पाहिजे. तुम्ही खचू नका, तुम्ही नाउमेद होऊ नका. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलंय, मी आज अर्थमंत्री म्हणून 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केलाय. असा कुठलाही प्रसंग महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या शेतकऱ्याविरुद्ध कधीही त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू, पण तुम्ही तुमचा आत्मविश्वास ढळून देऊ नका. अशा प्रकारचं माझं तुम्हाला आव्हान आहे. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी मोठ्या प्रकल्पासोबतच लहान प्रकल्प देखील कसे मोठे होतील यावर दादांचे सतत मंथन चालू असते. शेतीसाठी असणारे पूरक उद्योगधंदे यासाठी भरघोस निधी देणे असो वा स्टार्टअप उद्योगासाठी विशेष तरतूद,
उद्योगांचे बदलते स्वरूप यामागे अजितदादांचा विशेष वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही. आज राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटना वाढीची संपूर्ण जबाबदारी सुनीलजी तटकरे सक्षमपणे पार पाडत आहेत. आरोग्यविषयक काम करताना पक्षाची ताकद सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षातून सर्व गोरगरीब तथा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील निर्धन रुग्णांना मदत व मार्गदर्शन करत कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून विकासाच्या नव्या पर्वाची गतिमान वाटचाल सुरू आहे. लाडकी बहीण योजना बंद करावी लागेल अशी टीका विरोधक करत असताना अजितदादांनी बहिणींच्या खात्यात दरमहा येणाऱ्या 1500 रुपयात कुठलाही खंड पडू दिला नाही. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येतो. जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ, लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील, ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल, घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू. तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही. की आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते. उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे. काही बँका पुढे आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं. महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय. मला तसेच युवा वर्गावर तर दादांचे विशेष प्रेम आहे. युवकांनी वाईट सवयीच्या प्रलोभनाला बळी न पडता सतत कार्यक्षम राहून स्वतःचा, कुटुंबाचा आणि आपल्या महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिलं पाहिजे यासाठी आपल्या भाषणातून वेळोवेळी प्रेरणा देखील देत असतात. राष्ट्रवादी युवक प्रवाहाच्या माध्यमातून अनेक भावी आणि मोठमोठे नेतृत्व घडावे यासाठी दादा नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत अनेक युवक समाजासाठी आज उपयुक्त काम करताना दिसून येत आहेत. समाजाच्या उन्नतीसाठीच राजकारण हे सूत्र आज प्रत्येक राष्ट्रवादीतील युवक अवलंबताना दिसून येत आहे. आणि असेच एक युवा नेतृत्व आपल्या जळगाव जिल्ह्याच्या स्तरावर आपल्याला काम करताना दिसून येत आहे. संकल्प, निष्ठा, कर्म हाच माझा धर्म या उक्तीप्रमाणे काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्ह्याचे युवाध्यक्ष अरविंद बंगासिंह चितोडिया एक सक्षम, धडाडीचे आणि उच्च शिक्षित नेतृत्व आहे. दादांचं एक भाषण मला आठवतंय की आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार घेऊन पुरोगामी विचारावर चालणारा राष्ट्रवादीचा विचार हा आम्ही महायुतीत आल्यानंतर सुद्धा सोडला नाही. यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद खऱ्या अर्थाने विधानसभेला वाढली. पुरोगामी विचारांच्या मार्गावरून चालत अरविंद यांनी अल्पवयातच अजितदादांच्या सानिध्याने आणि आशीर्वादाने जनसेवेची कास धरत राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली. युवकांचे संघटन मजबूत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे अरविंद यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. चला तर मग घड्याळाच्या या नवीन वेळेसोबतच आपलाही मेळ जमवूया. राष्ट्रवादीच्या विकासाधीन राजकारणासोबत विकसित महाराष्ट्र घडवूया. हाय अंगावर खादी संघ कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची. आमचा दादा लई रुबाबदार.